जय जय रघुवीर समर्थ. श्रोते हो, नमस्कार. आपल्या मराठी मातीत अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला जगायचं कसं हे शिकवतात. त्यातलाच एक सुवर्ण ग्रंथ म्हणजे समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेला श्रीमत दासबोध. दासबोध हा फक्त देवधर्माचा ग्रंथ नाही, तर तो आपल्या रोजच्या व्यवहाराचा, माणसाने समाजात कसं वागावं, कसं वागू नये आणि कसं जगावं याचा एक उत्तम गाईड आहे. आज आपण दासबोधातील अत्यंत महत्त्वाच्या भागावर बोलणार आहोत. तो म्हणजे दशक दुसरा समास पहिला, ज्याचं नाव आहे मूर्ख लक्षण. श्रोते हो, आता तुम्ही म्हणाल की समर्थांनी मूर्खाची लक्षणं का लिहून ठेवली? कुणाचा अपमान करायला? छे, मुळीच नाही. समर्थांचा उद्देश खूप शुद्ध होता. आपल्याला समाजात वावरताना कळून चुकलं पाहिजे की आपण स्वतः कुठे चुकतोय, किंवा आपल्या आजूबाजूला असणारी माणसं नेमकी कशी आहेत. मूर्ख माणसाची लक्षणं समजून घेतली की आपण स्वतःच्या चुका करणं टाळतो. हाच यामागचा खरा बोध आहे. समर्थ म्हणतात, मूर्ख अनेक प्रकारचे असतात, पण त्यातल्या त्यात जो पढत मूर्ख असतो, म्हणजेच कोण शिकलेला, सवरलेला पण अक्कल नसलेला मूर्ख, तो जास्त घातक असतो. चला तर मग अगदी शांत चित्ताने आपल्या रोजच्या घरगुती उदाहरणांसह समजावून घेऊया की समर्थांनी कोणती लक्षणं सांगितली आहेत आणि त्यातून आपल्याला काय बोध घ्यायचा आहे. श्रोते हो, समर्थांनी सांगितलेलं पहिलं आणि अत्यंत महत्त्वाचं लक्षण म्हणजे जो आपल्या घरातील माणसांशी, आई बापाशी, पत्नीशी किंवा मुलांशी नेहमी भांडत राहतो आणि बाहेरच्या त्रयस्थ लोकांवर, अनोळखी लोकांवर अतोनात विश्वास ठेवतो, तो मूर्ख मनुष्य समजावा. आता हे आपल्या रोजच्या आयुष्यात बघा ना. कित्येकदा आपल्याला घरातली म्हातारी, आई वडील आपल्याला पोट तिडकीने सांगत असतात की बाबा रे, हा धंदा करू नको किंवा त्या माणसाच्या नादी लागू नको, तो फसवेल. पण आपल्याला घरातल्यांचा राग येतो. आपण म्हणतो, तुम्हाला काय कळतंय, तुम्ही जुन्या काळातले आहात. आणि बाहेरचा एखादा मित्र किंवा एजंट येतो, गोड गोड बोलतो, आपल्याला मोठ्या मोठ्या स्वप्नांची गाजरं दाखवतो आणि आपण डोळे मिटून त्याच्यावर लाखो रुपये ओततो. शेवटी काय होतं, तो बाहेरचा माणूस पैसे घेऊन पळून जातो आणि आपल्याला सावरणारे आपले घरचेच असतात. घरातल्यांचा विरोध हा आपल्या कल्याणासाठी असतो, पण बाहेरच्यांचं गोड बोलणं हे स्वार्थासाठी असू शकतं. हे जो ओळखत नाही, तो मूर्ख मनुष्य आहे. दुसरं लक्षण समर्थ सांगतात की जो मनुष्य आपल्या स्वतःच्या सुखाचा त्याग करून स्वतःचं घरदार सोडून दुसऱ्याच्या घरी कायमचं जाऊन राहतो किंवा दुसऱ्याच्या मिंध्या हाताखाली जगतो, तो मूर्ख. याला आपण आपल्या भाषेत घर जावई होणं किंवा उगीचच दुसऱ्याच्या संपत्तीवर डोळा ठेवून त्यांच्या दारात पडून राहणं असं म्हणू शकतो. ज्या माणसाला स्वतःचा स्वाभिमान नाही, जो स्वतः कष्टाची भाकर खाण्याऐवजी दुसऱ्याच्या तुकड्यांवर जगण्यात धन्यता मानतो, त्या माणसाला समाजात कधीच मान मिळत नाही. आजच्या काळात बघा, काही लोक स्वतः कामधंदा करत नाहीत. नातेवाईक श्रीमंत आहेत म्हणून त्यांच्याच घरी जाऊन महिना महिना मुक्काम ठोकतात, त्यांच्याच गाडीत फिरतात. पण लक्षात ठेवा, समोरचा माणूस वरून जरी गोड बोलला तरी पाठीमागे तो तुमची किंमत शून्य करतो. स्वतःच्या हिमतीवर कमवलेली चटणी भाकर ही दुसऱ्याच्या घरात पंचपक्वानापेक्षा 1000 पटीने श्रेष्ठ असते. हाच यातून आपल्याला बोध मिळत असतो. पुढचं लक्षण समर्थ सांगतात की जो माणूस अत्यंत श्रीमंत किंवा सामर्थ्यवान लोकांकडे जातो, पण तिथे गेल्यावर आपली योग्यता विसरून अतिशय हलक्या दर्जाची किंवा नीच कामं पत्करतो,
केवळ पैशाच्या आशेने आपली प्रतिष्ठा गहाण ठेवतो तो मूर्ख. आजकाल कॉर्पोरेट जगात किंवा राजकारणात हे खूप पाहायला मिळतं. काही लोक मोठ्या नेत्यांच्या किंवा मोठ्या साहेबाच्या मागे पुढे फिरतात, स्वतःला धन्य मानतात. साहेबाच्या चपला उचलणं, त्यांच्या घरची भाजी आणून देणं असल्या कामात ते मिरवतात. त्यांना वाटतं की आपण मोठ्या माणसाच्या जवळ आहोत, म्हणजे आपणही मोठे झालो. पण खरं तर ते मोठे माणूस तुम्हाला फक्त एक नोकर किंवा गुलाम म्हणूनच पाहत असतात. पैशासाठी स्वतःचा आत्मसन्मान विकणारा माणूस कधीच प्रगती करू शकत नाही, असं समर्थ आपल्याला या समासातून सांगत आहे. आणखी एक मजेदार पण अत्यंत विचार करण्यासारखं लक्षण समर्थांनी लिहिलं आहे. बघा, जो माणूस चालताना रस्त्याकडे न बघता इकडे तिकडे बघत चालतो, ज्यामुळे त्याच्या पायाला ठेच लागते किंवा तो खड्ड्यात पडतो, तो मूर्ख. बघा, आता तुम्ही म्हणाल यात काय मोठी गोष्ट आहे, पण श्रोते हो, हे जे काही लक्षण आजच्या काळात 100% लागू पडतं. बघा, आज रस्त्याने चालताना प्रत्येकाच्या हातात काय असतं? मोबाईल. लोक मोबाईल स्क्रीनवर रील्स बघत, चॅटिंग करत रस्त्यावरून चालतात. समोरून गाडी येते की पुढे खड्डा आहे की समोरून कोणी माणूस येतोय याचं त्यांना अजिबात भान नसतं. कित्येकदा यामुळे मोठे अपघात होतात, लोक गटारात पडतात, खांबाला धडकतात. त्यामुळे समर्थांनी हे शेकडो वर्षापूर्वी लिहून ठेवलंय की चालताना लक्ष नेहमी समोर आणि जमिनीकडे असावं. नजर भिरभिरणारी असेल तर नुकसान तुमचंच होणार आहे. समर्थ पुढे म्हणतात की ज्या माणसाकडे कोणतीही विद्या नाही, कला नाही, ज्याने कधी चांगला अभ्यास केला नाही, तरीही जो मोठ्या सभेत किंवा सुशिक्षित लोकांमध्ये जाऊन स्वतःला खूप शहाणा समजून भाषण ठोकतो, वाद घालत बसतो, तो मूर्ख. बघा, आपल्या आजूबाजूला असे काही सर्वज्ञानी लोक असतात ज्यांना प्रत्येक विषयावर बोलायचं असतं. मग तो विषय देशाचं बजेट असो, क्रिकेट असो की वैद्यकीय शास्त्र असो, त्यांना त्यातलं देखील माहीत नसतं, पण ते एवढ्या आत्मविश्वासाने खोटं बोलतात की समोरचा चक्रावून जातो. गुगलवर अर्धवट माहिती वाचून डॉक्टरांशी वाद घालणारे पेशंट किंवा कायद्याचं ज्ञान नसताना पोलिसांशी हुज्जत घालणारे लोक तुम्ही पाहिले असतील. त्यामुळे समर्थ म्हणतात की जिथे आपल्याला ज्ञान नाही तिथे शांत राहून ऐकून घेणं हे शहाणपणाचं लक्षण असतं. उगीचच तोंड चालवून स्वतःचं हसू करून घेणारा तो मूर्खच म्हणावा लागेल. आता पुढच्या लक्षणाकडे वळूया. पुढे समर्थ सांगतात की जो मनुष्य राजाशी, शासनाशी किंवा अत्यंत बलाढ्य शत्रूशी उगीचच वैर पत्कारतो, तो स्वतः ताकद नसताना त्यांच्याशी लढायला जातो, तो मूर्ख. बघा श्रोते हो, समजा एखादा साधा माणूस आहे आणि त्याने उगीचच गावातील मोठ्या गुंडाशी किंवा पैशाने बलाढ्य असलेल्या माणसाशी अहंकारातून भांडण उकरून काढलं, तर काय होईल? तो बलाढ्य माणूस याला कोर्ट कचेऱ्यात किंवा ताकदीच्या बळावर उद्ध्वस्त करून टाकेल. वाघाच्या गुहेत जाऊन वाघाशी मैत्री किंवा वैर दोन्ही धोक्याचंच असतं. आपली ताकद काय, आपली मर्यादा काय हे ओळखून पाऊल टाकावं. विनाकारण स्वतःहून संकट ओढवून घेणं ही मूर्ख लक्षणे आहेत. पुढचं लक्षण बघा, घरगुती पातळीवर खूप महत्त्वाचं आहे. यामध्ये समर्थ लिहितात की जो मनुष्य आपल्या घरात आलेली लक्ष्मी म्हणजेच कोण, स्वतःची पत्नी, हिचा अपमान करतो, तिला त्रास देतो, तिला छळ करतो आणि बाहेरच्या परक्या स्त्रियांवर प्रेम जडवतो, त्यांच्याशी गोड बोलतो, तो महामूर्ख. हे आजच्या समाजातलं खूप मोठं कटू सत्य आहे. अनेक घरांमध्ये पुरुष आपल्या पत्नीशी किंमत करत नाहीत.
तिने दिवसभर घरासाठी मुलांसाठी कितीही कष्ट केले तरी तिच्यावर ओरडणं, तिला कमी लेखणं हे सुरू असतं. पण तीच माणसं बाहेर ऑफिसमध्ये किंवा सोशल मीडियावर दुसऱ्या महिलांशी अतिशय नम्रपणे आणि आदराने बोलतात. त्यामुळे समर्थ म्हणतात किंवा समर्थ सांगतात की जो आपल्या हक्काच्या माणसाला सुख देऊ शकत नाही आणि बाहेर सुख शोधतो तो स्वतःच्या हाताने आपलं घर उद्ध्वस्त करत असतो. त्यामुळे घरात शांतता आणि आदर असेल तरच प्रगती होते. बाहेरच्या गोड गोड बोलण्याने आयुष्य सुकर होत नाही. पुढचे लक्षण सांगताना समर्थ म्हणतात की जो मनुष्य स्वतः आळशी आहे, स्वतः कामधंदा करत नाही, पण मनात मात्र खूप मोठमोठ्या इच्छा बाळगतो किंवा माझ्याकडे गाडी असावी, बंगला असावा, मी करोडपती व्हावा, तो मूर्ख. बघा मित्रांनो की माझ्याकडे गाडी असावी, बंगला असावा, मी करोडपती व्हावं, तर तो मूर्ख मनुष्य आहे. बघा आजच्या तरुण पिढीमध्ये हे खूप दिसतं. कष्ट करायची तयारी नसते. सकाळी 9 वाजता उठायचं, दिवसभर मोबाईलवर गेम खेळायचे किंवा रील्स स्क्रोल करायचे आणि स्वप्न मात्र पाहायची की मी एकदाचा कुठला तरी व्यवसाय करेल आणि श्रीमंत होईल. बघा लॉटरी लागण्याची वाट पाहणारे, सट्टा खेळणारे किंवा शॉर्टकटने पैसा कमवण्याच्या नादात कर्जबाजारी होणारे लोक या लक्षणात बसतात. समर्थांचा स्पष्ट संदेश आहे की कष्टाशिवाय कष्टाचं फळ मिळत नाही. हा आळस माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. आणखी एक महत्त्वाचं लक्षण म्हणजे जो माणूस दुसऱ्याच्या गुप्त गोष्टी गुपिते जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक असतो, लोकांच्या घरात काय चाललंय हे चोरून ऐकतो, खिडकीतून डोकावतो, तो मूर्ख. बघा आपल्या शेजारी पाजारी असे काही लोक असतात ज्यांना स्वतःच्या घरापेक्षा दुसऱ्याच्या घरात काय शिजतंय, कोणाशी भांडण झालंय, कोणाचा मुलगा काय करतो यात जास्त रस असतो. दुसऱ्याच्या खाजगी आयुष्यात डोकावणं ही विकृती आहे. यामुळे समाजात तुमची प्रतिमा खराब होते. लोक तुमच्यावर विश्वास ठेवत नाही आणि उगीचच भांडणतंटे निर्माण होतात. आपल्या कामाशी काम ठेवणं हाच खरा शहाणपणा आहे. बघा समर्थ पुढे म्हणतात की जो माणूस अतिशय कंजूस आहे, स्वतःकडे भरपूर पैसे असतानाही तो स्वतःवर, आपल्या मुलाबाळांवर खर्च करत नाही, चांगलं अन्न खात नाही, चांगले कपडे घालत नाही आणि तो पैसा तसाच साठवून ठेवतो, तो मूर्ख. बघा पैसा हा कशासाठी असतो तर आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी, संकटाच्या वेळी कामाला येण्यासाठी. पण काही लोकांना पैसे साठवण्याचा एवढा छंद असतो की घरात कोणी आजारी पडलं तरी ते सरकारी दवाखान्यात तात्काळ उभे राहतील, पण खाजगी पैसे खर्च करणार नाहीत. मुलं चांगल्या शाळेत शिकू इच्छितात पण हे फी वाचवायला बघतात. मग काय होतं, तो साठवलेला पैसा शेवटी चोरीला जातो किंवा तो माणूस मेल्यावर त्याचे नातेवाईक तो पैसा उडवतात. पैशाचा योग्य वापर न करणारा आणि पोकळ श्रीमंतीत जगणारा माणूस हा मूर्खच आहे. पुढचं लक्षण ऐका. बघा जो माणूस न बोलवताच कोणाच्याही लग्न कार्यात, समारंभात किंवा घरात जातो, तिथे जाऊन पहिल्या पंक्तीत मानाने बसायचा प्रयत्न करतो आणि तिथे अपमानित होऊन परत येतो, तो मूर्ख. बघा गावाकडे किंवा शहरातील काही लोकांना प्रत्येक ठिकाणी हजेरी लावायची असते. जिथे आपली गरज नाही, जिथे आपल्याला आमंत्रण नाही, तिथे केवळ फुकटचं खायला मिळतंय किंवा मिरवायला मिळतंय म्हणून जाऊ नये. जर गेलात आणि समोरच्याने विचारलं की पत्रिका आली आहे का किंवा तुम्हाला कोणी बोलवलं आहे का, तर तिथे होणारा अपमान हा आयुष्यभर सलग
चलत राहतो. माणसाने आपली किंमत ओळखली पाहिजे. आमंत्रणाशिवाय कुठेही जाऊ नये, मग ते कितीही मोठं ठिकाण का असेना, पण तिथे अजिबात जाऊ नये. समर्थ रामदास स्वामी पुढे सांगतात की जो मनुष्य आपल्यापेक्षा वयाने, ज्ञानाने आणि अनुभवाने मोठ्या असलेल्या व्यक्तींशी, गुरूंशी किंवा संतांशी वाद घालतो, तो स्वतःला त्याच्यापेक्षा शहाणं सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो, तो मूर्ख आहे, असं समर्थ इथे या समासामध्ये आपल्याला म्हणत आहेत. बघा, आजकाल सोशल मीडियावर हे सर्रास चालतो, तो मूर्ख चालतं. एवढ्या मोठ्या तज्ज्ञाने, डॉक्टरने किंवा शास्त्रज्ञाने एखादी पोस्ट टाकली की खाली कमेंट मध्ये लोक त्यांना शिकवायला जातात. त्यांनी आयुष्यभर त्या विषयाचा अभ्यास केलाय. त्यांना 2 पुस्तके वाचून ज्ञान देणारे लोक मूर्खच म्हणावे लागतील. मोठ्या मोठ्या अनुभवी लोकांचा आदर राखणे आणि त्यांच्याकडून शिकणे यातच आपली प्रगती असते. मित्रांनो, समर्थांनी आणखी एक व्यवहारी लक्षण सांगितले. बघा, जो माणूस आपल्या मित्राला किंवा नातेवाईकाला कर्ज देतो, पण ते देताना कोणतीही लेखी नोंदी ठेवत नाही, साक्षीदार ठेवत नाही आणि नंतर तो पैसा बुडवल्यावर रडत बसतो, तो मूर्ख. बघा, व्यवहार हा नेहमी स्वच्छ असावा. मग तो भावाशी असो वा मित्राशी अनेकदा असो. आपण भावनेच्या भरात येऊन एखाद्याला मोठी रक्कम उसने देतो, त्यानंतर तो मनुष्य दिसायला किंवा नंतर तो माणूस पैसे द्यायला टाळाटाळ करतो आणि शेवटी मैत्रीही तुटते आणि पैसेही जातात. म्हणून शेवटी रामदास स्वामी म्हणतात की व्यवहार करताना नेहमी कागदपत्री पुरावा असावा, जेणेकरून भविष्यात नातीही टिकतात आणि पैशाचंही नुकसान होते. बघा, आता या संपूर्ण समासातून आपल्याला काय बोध घ्यायचा आहे ते अगदी सविस्तर समजून घेऊया. समर्थ म्हणतात की समर्थ रामदास स्वामींनी ही जी मूर्खता लक्षणे सांगितली आहे ती कोणावर बोट दाखवण्यासाठी नाही, तर हा एक आरसा आहे. आपण रोज सकाळी उठून आरशात स्वतःचा चेहरा बघतो की नाही? कशासाठी बघतो? कारण चेहरा स्वच्छ आहे की नाही हे पाहण्यासाठी. तसेच दासबोधातील हा समास वाचून आपण आपल्या मानाचा, आकाराचा आरसा तपासला पाहिजे. मित्रांनो, आपण स्वतः कधी आळस करतो का? आपण घरच्यांशी भांडून बाहेरच्यांवर विश्वास ठेवतो का? आपण रस्त्याने चालताना मोबाईलमध्ये गुंतून पडतो काय? जर आपल्यामध्ये यातलं एखादं लक्षण असेल तर ते वेळीच सुधारणं हा पहिला बोध आहे. बघा, आयुष्यात शॉर्टकट घेऊ नका, शोधू नका. कारण दुसऱ्याच्या संपत्तीवर किंवा दयेवर जगण्यापेक्षा स्वतः कष्ट करून ताठपणाने जगणे श्रेष्ठ आहे. नातेसंबंध आणि पैसा यांची गल्लत करू नका. व्यवहार करताना स्पष्टता आणि कागदपत्री पुरावा ठेवा. अनोळखी किंवा गोड बोलणाऱ्या लोकांवर डोळे मिटून विश्वास ठेवू नका. जिथे आपलं ज्ञान कमी आहे तिथे शांत राहा. आमंत्रणाशिवाय कुठेही जाऊ नका. आपल्यापेक्षा मोठ्या आणि अनुभवी लोकांचा आदर करा. बघा, बाहेर कितीही मोठं व्हा, पण जर तुम्हाला घरात शांतता नसेल, तुम्ही तुमच्या कुटुंबाला सन्मान देऊ शकत नसेल तर तुमची श्रीमंती ही शून्य आहे. श्रोते हो, समर्थांचा दासबोध हा आपल्याला व्यावसायिक आणि
आणि आध्यात्मिक दोन्ही पातळ्यांवर समृद्ध करतो. मूर्ख लक्षणं टाळून जर आपला उत्तम पुरुष किंवा शहाणा माणूस बनण्याचे प्रयत्न केला तर आपलं आयुष्य अत्यंत सुखी, समाधानी आणि यशस्वी होते, यात शंका नाही. तर श्रोते हो, समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेली ही मूर्खाची लक्षणे ऐकताना आपल्याला सुरुवातीला कदाचित हसू आलं असेल, पण जसं आपण यावर खोलवर विचार करतो तसं आपल्याला जाणवतं की हा तर आपल्याच रोजच्या जगण्याचा आरसा आहे. आजच्या या धावपळीच्या डिजिटल युगात तर समर्थांचे हे विचार 100% तंतोतंत लागू पडतात. आपण मोबाईलमध्ये गुंतून रस्ता विसरतोय, सोशल मीडियावर अर्धवट ज्ञान घेऊन वाद घालतोय आणि हक्काच्या माणसांना सोडून आभासी जगातील लोकांवर विश्वास ठेवतोय. समर्थांना आपल्याला चुकीचं ठरवायचं नव्हतं, तर त्यांना आपल्याला सुधारायचं होतं. मूर्ख लक्षणं समजून घेण्याचा खरा अर्थ हा आहे की यातली एकही चूक आपल्या हातून न कळत सुद्धा घडू नये. जेव्हा आपण या चुका टाळायला शिकू, तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने शहाणे, समाधानी आणि यशस्वी होऊ शकतो. आपल्या घरात आनंद असेल, व्यवहारात चोखपणा असेल आणि वागण्यात नम्रता असेल तर आपलं आयुष्य बदलायला वेळ लागणार नाही. समर्थांच्या या अमूल्य विचारांचा हा छोटासा ठेवा आहे. आपण इथेच थांबतोय, पण हा विचार इथेच संपत नाही, तो आपल्या मनात सतत ओघळत असतो. तुम्हाला दासबोधातील या मूर्ख लक्षण समासातील कोणतं लक्षण आपल्या आजच्या समाजाशी किंवा स्वतःशी सगळ्यात जास्त मिळतं जुळतं वाटलं, हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर हा सखोल आणि सविस्तर संवाद तुम्हाला आवडला असेल तर मनाला पटला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि परिवारांसोबत, नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून हा शहाणपणाचा विचार घराघरात पोहोचेल. आणि हो, आपल्या श्री दत्त छाया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून दासबोधातील पुढचे समास आणि असेच सुंदर आध्यात्मिक आणि व्यावहारिक विचार मी तुमच्यासाठी नेहमी घेऊन येत आहे आणि घेऊन येत राहीन. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या भागात दासबोधातील एका नवीन आणि सुंदर विषयाचे निरूपण घेऊन. तोपर्यंत समर्थांचे विचार जपा, आनंदी रहा आणि शहाणे व्हा. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद.